निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। वाळू तस्करांनी शोधली नामी शक्कल। थेट वनविभागातील क्षेत्रातून काढला वाळू उपसा करण्यासाठी रस्ता। साकूर पठार भागातील गौण खनिज तस्करीला लगाम लागेना। काही दिवसांपूर्वी मुळा नदीला पूर आला। मुळा नदीला पूर आल्याने वाळू तस्करांची वाळू बंद झाली। आज नदीचे पाणी कमी झाल्यानंतर लगेचच वाळू तस्करांनी आपली नामी शक्कल लढवण्यास सुरुवात केली। थेट जांबूत गावच्या स्मशानभूमीतून वनविभागाच्या क्षेत्रातून नदीच्या कडेने जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्ता करून वाळू तस्करीचा बेत आखला। विशेष म्हणजे हा रस्ता तयार करत असताना काही सुज्ञ नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली। यावर वनविभागाच्या वतीने कारवाई करणार असल्याचे राजसत्ता न्यूजशी बोलताना सांगितले आहे। साकूर पठार भागात सध्या अवैध धंदावाल्यांची मुजोरी वाढली आहे। सर्वच अवैध धंद्यांना राजाश्रय देणाऱ्या आकाच्या कृपेने हे सर्व काळे धंदे सुरू आहेत। येणाऱ्या काळात प्रशासन या अवैध धंद्यांवर काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या आपण या नदीवरून कशा पद्धतीने वाळू तस्करांनी हा रस्ता बनवला आहे ते बघूया। आमचे राजसत्ता न्यूजचे संपादक सहदेव जाधव यांनी त्यांना येणाऱ्या धमक्यांना न जुमानता आज त्यांनी स्पॉटला जाऊन तस्करांची मनमानी समोर आणली आहे। नमस्कार, मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज। आपण गेल्या काही दिवसांपासून वाळू तस्करी कशा पद्धतीनं वाळू तस्करीचं भयान वास्तव जे साकूर पठार भागात चालू आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न आपण काही दिवसांपासून करत आहोत। आज आपण थेट ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आलेलो। जर बघितलं तर ही जी आहे ही मुळा नदी आहे आणि मुळा नदीला आज पाणी आलेलं आहे। परंतु हे पाणी आलेलं असताना देखील वाळू तस्करांचं जर तुम्ही बघितलं तर अतिशय टेक्निकल पद्धतीनं कशी वाळू काढली जाते हेच दाखवायचा प्रयत्न आज आपण राजसत्ता न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापुढं सांगत आहोत। काल आपण जे फॉरेस्ट अधिकारी आहेत त्यांना आपण ताम्हाणे म्हणून आहेत ह्या हद्दीमध्ये त्यांना कॉल केला का साहेब तुमच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी फॉरेस्टच्या हद्दीमध्ये एक रस्ता काढला जातो। जवळपास 500 ते 600 मीटर रस्ता हा खोदला जातो। जेसीबीच्या साह्यानं हा रस्ता केला जातो आणि इथपर्यंत मुळा नदीपर्यंत हा रस्ता आणला जातो। आणि कशा पद्धतीनं रस्ता आणला गेला आहे मी तुम्हाला दाखवत आहोत त्या पद्धतीनं बघा। आणि ह्या मुळा नदीतून ह्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी उभं राहून मशीन उभं केलं जातं आणि इथून नदीमध्ये मशीनच्या साह्यानं त्या ठिकाणी वाळू उचलली जाते आणि इथं टेलर असेल किंवा काय तर तो टेलरमध्ये ती वाळू भरली जाते। अशा पद्धतीनं राजरोस हा खेळ वाळू तस्करांचा सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काही दिवसांपूर्वी जो माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला यातीलच काही त्यांचेच निकटवर्ती असेल किंवा त्यांचेच जे कोणी वाळू तस्कर आहेत जे नातेवाईक असेल याच लोकांनी हा रस्ता केलेला आहे आणि ह्याच माध्यमातून ते वाळू उपसायचं काम या ठिकाणावरून चाललेलं आहे। वारंवार आपण तक्रारी करतोय, वारंवार तहसीलदारांना सांगण्याचा प्रयत्न केला, वारंवार आपण तलाठी असेल सर्कल असेल यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु यांच्यावर राजकीय वरदहस्त आपण काय म्हटलेलो आहे। जो ह्या साकूर पठार भागात राजकीय एक पदाधिकारी आहे की ज्याने काही दिवसांपूर्वी माझे स्वतःचे हातपाय तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या रेकॉर्डिंगमध्ये आहे। ह्या व्यक्तीनं त्या ठिकाणी जो राजाश्रय या वाळू तस्करांना असेल किंवा अवैध धंद्यांना आहे जो दिलेला आहे त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे की हे अशा पद्धतीनं कुणालाही न भीता कायदा सुव्यवस्था पायंदळी तुडून कशा पद्धतीनं वन क्षेत्रामधून हा रस्ता काढलेला आहे आणि हा रस्ता काढत असताना मुळा नदीपर्यंत हा रस्ता आणलेला आहे। आणि याच माध्यमातून जेसीबीच्या साह्यानं असेल किंवा फोकलॅन मशीन असेल त्याच्या साह्यानं ते मशीन देखील आम्ही आलो आहे म्हणून आज ते मशीन आलेलं नाही। कुणाला तरी माहीत झालं का आम्ही इथं येतो आहे म्हणून मशीन गायब झालं आहे, परंतु ह्या ठिकाणावरून हे मशीन काढलं जातं, वाळू काढली जाते। आणि ह्या पद्धतीनं आम्ही वन क्षेत्रपाल जे आहेत वनपाल त्यांना आम्ही कॉल केला, ताम्हाणे साहेब म्हणून इथं आहेत त्यांना कॉल केला। त्यांनी सांगितलं पंचनामा केलेला आहे आणि सदरहू सोमवारी आम्ही तक्रार दाखल करणार आहे। परंतु ह्या सगळ्या गोष्टी नुसत्याच तक्रारी दाखल होणार आहे का? याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई या लोकांवर केली गेली पाहिजे। आम्ही आवाज उठवतोय, आम्हाला माहिती आहे आज इथं या ठिकाणी वाळू उपसा चालू आहे। कशा पद्धतीनं राजकीय लोकांना हाताशी धरून राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वाळू तस्करी होते त्याचा साठा कुठे आम्हाला माहीत आहे, परंतु विशेष म्हणजे महसूल प्रशासनाला हा साठा माहिती नाही। ही गोष्ट न पटणारी आहे। राजसत्ता न्यूजसाठी मी सहदेव जाधव, साकूर।